Hello everyone. Today we'll start from Unit 2 with the first chapter of Unit 2, The Boy Who Broke the Bank by Ruskin Bond. तर आता रस्किन बॉन्ड कोण आहेत? रस्किन बॉन्ड is an Indian author of British descent. He lives with his adopted family at Landore in Mysore, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999-2014. तर रस्किन बॉन्ड एक इंडियन ऑथर होते. ऑथर म्हणजे जे लेख लिहितात ते ऑफ ब्रिटिश डिसेंट. ओके, म्हणजे त्यांची डिसेंट होती ती ब्रिटिशची होती. नंतर ते एका ॲडॉप्टेड फॅमिलीकडे राहायचे, कुठे? मैसूरला. आणि त्यांना एक अवॉर्ड भेटलेलं, साहित्य अकॅडमी अवॉर्ड 1992मध्ये त्यांच्या एका बुकसाठी, आर ट्री स्टील ग्रो इन देहरा. आणि त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण अवॉर्डनी सन्मानित केलेलं. कधी? पद्मश्री 1999मध्ये भेटलेलं आणि पद्मभूषण 2014मध्ये भेटलेलं. ओके, सो लेट्स बिगिन विथ द चॅप्टर. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. तर आता नथू काय करतो? ग्रंबल करतो स्वतःला. ग्रंबल म्हणजे शोध वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. ओके, म्हणजे ॲटिट्यूड दाखवतो. तो पीपल नगर बँकचे जे स्टेप्स असतात, म्हणजे जिने असतात, ते साफ करत असतो. आणि ओनर कोण असतो बँकचा? गोविंदराम. ओके, सेठ गोविंदराम. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. तर तो एक छोटीशी ब्रूम यूज करतो. ब्रूम म्हणजे झाडू यूज करतो आणि केअरलेसली झाडत असतो सगळं. तो कचरा तो काढत असतो, खूप केअरलेसली काढत असतो, म्हणजे नीट नसतो काढत तो. आणि सगळं जो डस्ट असतो, जी डस्ट असते ती सगळी उडते इथे तिथे आणि पुन्हा त्या स्टेप्सवर येऊन सेटल्ड होते ती डस्ट. म्हणजे त्याचा काय साफ करून फायदाच होत नाही. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, सीताराम द वॉशर्स मॅन सन पास्ट बाय. तर नथू आता काय करत असतो? त्याचा जो पॅन असतो तो बँग करत असतो जोरजोरात डस्टबिनच्या अवतीभवती. आणि तेव्हाच जो वॉशरमॅनचा मुलगा असतो सीताराम, तो तिथून पास होतो, म्हणजे तिथून जातो. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्लेस्ड क्लोथ्स बॅलेन्स्ड ऑन हिज हेड. तर सीताराम एक इस्त्रीवाला असतो आणि त्यांनी नुकतेच कपडे इस्त्री केलेले असतात. आणि इस्त्रीवाले जे लोक असतात ते माहिती आहे ना, कसे डोक्यावर तो बंडल घेऊन जातात, तसा सीताराम तिथून जात असतो. ओके, डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तर आता जो इस्त्रीवाला असतो सीताराम, तो नथूला सांगतो की असा कचरा इकडे तिकडे पसरू नकोस. तू अजूनही नाराज आहेस का? कारण ते लोक तुला एक्स्ट्रा ₹2 नाही देत आहेत महिन्याचे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. तर जो स्वीपर बॉय असतो तो काय म्हणतो की मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही आहे, तो विषयच नको काढू माझ्यासमोर. आय हॅवंट इवन रिसीव्ड माय रेग्युलर पे, मला अजून माझा पगारही नाही भेटला आहे. माझा रेग्युलर पगार आहे तोच मला अजून भेटला नाही, तर त्या ₹2 काय म्हणतोस तू? अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आता 20 तारीख आली आहे, तरी पण ह्या लोकांनी मला माझा पगार नाही दिला आहे. हे कोण सांगतं? जो स्वीपर असतो, झाडू मारत असतो, तो सांगतो, नथू. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप टू अ पुअर मॅन सॅलरी? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. तर तो काय म्हणतो की जेव्हा मला माझे पैसे भेटतील तेव्हा मी इथून निघून जाईन. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस, अजून एकच वीक, पुढच्या आठवड्यात मी या जागेत काम नाही करणार. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आता पुन्हा त्यांनी तेच केलं, जो पॅन होता तो पुरा त्यांनी बँग केला, म्हणजे आपटला डस्टबिनच्या इकडे. ओके, का? एम्फसाइज म्हणजे अटेन्शन सीक करण्यासाठी, सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं म्हणून त्यांनी असं केलं. ओके, आणि त्याच्यानेच त्याला कॉन्फिडन्स आला, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवत होता तो. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. आय कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. तर सीताराम त्याला काय म्हणतो की
आय होप की तुला पैसे भेटतील आणि त्याच्यासाठी तो त्याला लक विश करतो, म्हणजे आपण बेस्ट ऑफ लक म्हणतो ना तसं. आणि तो काय म्हणतो, मी बघतो जर असा कोणता मला जॉब भेटला की तुला जो सूट होईल तर मी तुला नक्की कळवेल. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. तर मग नंतर काय तो फटाफट तिथून जातो. प्लॉडेड म्हणजे फटाफट जाणे एका जागेवरून. तो फटाफट जातो तिथून विदाऊट चप्पल आणि त्याच्या डोक्यावर आणि शोल्डरवर पूर्ण ते क्लोथ्स होते, जो बंडल असतो ना क्लोथ्सचा तो घेऊन जातो. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. तर मग तो जेव्हा डिलिव्हरी करायला जातो तर चौथ्या घरी त्याला असं कळतं की तिकडची एक लेडी आहे, तिला एक स्वीपरची गरज आहे. स्वीपर म्हणजे माहिती आहे ना कोण, जो झाडू पोछा मारतो तो. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. तर ती जेव्हा लेडी असं म्हणते तेव्हा सीताराम काय म्हणतो की माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, तो झाडू मारतो आणि तोही काम शोधतोय. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तर तो पुढच्या मंथपासून तुमच्याकडे येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आर इन गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तर तो असं म्हणतो की तो आता बँकेची इथे झाडू मारतो, ठीक आहे, पण त्याला काही त्याचा पगार मिळत नाही आहे आणि त्याला ते काम सोडायचं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर मी तुमच्याकडे त्याला आणू शकतो. इज इट सो सेड मिसेस श्रीवास्तव. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. अँड सीताराम glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. तर आता मिसेस श्रीवास्तव काय म्हणते की खरं आहे का हे, त्याला नोकरी हवी आहे का, तर एक काम कर, तू तुझ्या मित्राला सांग उद्या मला येऊन भेटायला, ठीक आहे. आणि मग काय होतं, सीताराम खूप खुश असतो कारण त्यांनी 2 कामं केली असतात एकाच वेळी. पहिलं काम तर त्यांनी त्याच्या कस्टमरला खुश केलं होतं आणि सेकंड काम म्हणजे त्यांनी त्याच्या मित्रासाठी नोकरी शोधली होती, म्हणून तो मान ताट करून त्याच्या दिशेला जाऊ लागतो. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. देन शी सेट आउट फॉर द पीपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. तर नंतर काय झालं की मिसेस श्रीवास्तव यांना शॉपिंगला जायचं होतं. तर मग त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले त्यांच्या आयाला. आया म्हणजे जी कामवाली असते ती. आणि त्यांनी काय सांगितलं, आता तू माझ्या मुलीची काळजी घे, तिची देखभाल कर, मी बाहेर जाऊन येते. आणि त्यांनी त्यांच्या कुकलाही सांगितलं की तुम्ही वेळेवर जे जेवण आहे ते बनवा, लेट नका करू. आणि नंतर काय झालं, फायनली ती पीपलनगर मार्केट प्लेसला गेली. तिची हॅबिट होती ती त्या मार्केटला म्हणजे व्हिजिट करायचीच. तर ॲज युजल तिच्या हॅबिटनुसार ती पुन्हा त्या मार्केटला गेली आणि कुठे गेली, क्लोथ शॉप्सकडे गेली. ओके. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. तर आता काय होतं, एक मोठं चिंचाचं झाड असतं, टॅमरिन म्हणजे चिंचाचं झाड, ते एका एंडला ग्रो झालेलं असतं बाजारच्या. आणि तिथेच त्यांना कोण भेटतं, मिसेस श्रीवास्तवला त्यांची फ्रेंड भेटते मिसेस भूषण. आणि ती हीटपासून वाचत असते, म्हणजे सूर्यप्रकाश एवढा असतो, एवढी गरमी असते, तर ती सावलीमधून त्या झाडाच्या खाली उभी असते. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ अ लार्ज हँकचीफ. तर मिसेस भूषणकडे एक मोठा हँकचीफ असतो आणि ती त्यांनी कवर करत असते हीट. शी कंप्लेंड ऑफ द समर विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. तर मिसेस श्रीवास्तवला काय म्हणते की अजूनपर्यंतची ही हॉटेस्ट समर आहे पीपलनगरमध्ये, म्हणजे ह्याहून आधी गरमी नव्हतीच एवढी. ह्या वर्षाची गरमी एकदम जास्तच आहे, म्हणजे आपण बोलतो ना की ह्या वर्षाचा उन्हाळा खूप जास्तच आहे, तर तसं मिसेस भूषण मिसेस श्रीवास्तवला म्हणते. ओके. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. नंतर मिसेस भूषणनी मिसेस श्रीवास्तवला एक कपडा दाखवला जो ती विकत घेणार होती आणि 5 मिनिटासाठी ते लोक त्याच कपड्याविषयी डिस्कस करत होते, त्याच्या शेडबद्दल, त्याच्या टेक्स्चरबद्दल आणि त्याच्या डिझाईनबद्दल. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. तर आता सगळी चर्चा करता करता बायकांचे गॉसिप्स तर तुम्हाला माहितीच असतात की त्यांना
टॉपिक्सच पाहिजे असतात काय ना काय डिस्कस करायला. तर मिसेस श्रीवास्तव काय बोलतात की मिसेस भूषणला काय म्हणतात की तू ऐकलंयस का हे की जी सेठ गोविंदची बँक आहे तिकडे ते लोक त्यांच्या एम्प्लॉईजला पगार नाही देत. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. तर ती असं म्हणते की मी असं ऐकले की तिकडचे एक स्वीपर आहे त्याला 1 महिना झाला त्याला अजून पगारच नाही दिला त्या लोकांनी. शॉकिंग रिमार्क्ड मिसेस भूषण. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड ईदर. तर आता मिसेस भूषण काय म्हणते ही तर खूप शॉकिंग गोष्ट आहे. जर ते एका स्वीपरला नाही पे करू शकत तर ते त्यांच्या एम्प्लॉईजला पण पे नाहीच करू शकत. म्हणजे विचार करा ना तुम्ही पण की ते लोक त्यांचा जो स्वीपर आहे जो झाडू मारतो त्यांना ते लोक पे नाही करू शकत तर आतमध्ये जे काम करतात त्या एम्प्लॉईजला ते लोक कसे पे करणार असं मिसेस भूषणनी म्हटलं. कोणाला? मिसेस श्रीवास्तवला. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ द कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. तर आता मिसेस भूषण मिसेस श्रीवास्तवला तिथेच सोडून जाते आणि कुठे जाते ती तिच्या हजबंडकडे तिच्या नवऱ्याकडे जाते जो ऑलरेडी कमल किशोर्स फोटोग्राफी शॉपच्या बाहेर त्यांच्या ओनरशी बोलत असतो. सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर. वेअर डिड यू डिझिपिअर. तर आता मिसेस भूषण असं म्हणते तिच्या नवऱ्याला की फायनली तुम्ही भेटलात. मी तुम्हाला 1 तासापासून शोधत होती. तुम्ही गायब कुठे झालेलात. Nowhere, replied Mr. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have found you. But you go from one shop to another like a bee in a flower garden. तर मिस्टर भूषण काय म्हणतात की तू जर एका जागेवर स्थिर असतीस तर मी तुला शोधलं असतं. पण तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात सतत फिरत असतेस जसे बीज फिरतात एका फ्लावर गार्डनमध्ये. म्हणजे माशा फिरतात ना एका फ्लावर गार्डनमध्ये मधमाशा वगैरे की सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाणं. तर मिस्टर भूषणनी पण तसंच म्हटलं की तू स्थिरच नाही आहेस तू सारखी फिरत असतेस तर मी तुला कसं शोधणार किंवा तुला मी कसं भेटणार. डोंट स्टार्ट ग्रमलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. तर आता मिसेस भूषण काय म्हणते की आता तुम्ही ग्रंबल नका करू. म्हणजे आता जास्त तुम्ही रागाने बोलू नका. तुम्ही तुमचा ॲटिट्यूड नका दाखवू जास्त. तसंही गरमी खूप वाढली आहे आणि मला हेच कळत नाही की पीपल नगरला झालं काय अचानक एवढी गरमी काय. आणि मला तर असं वाटतं की आता जे बँक्स आहेत तेही बँकरप्ट होणार आहेत. बँकरप्ट म्हणजे कंगाल. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. तर आता कमल किशोर हे काय बोलतो की हे काय कोणती बँक. वाय द पीपल नगर बँक. ऑफकोर्स आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोरे. तर आता काय होतं ती विचारते की हां मी पीपल नगर बँकबद्दलच बोलते आणि मी असं ऐकलं आहे की तिकडे एम्प्लॉईजला पैसे नाही मिळत. ते लोक त्यांच्या एम्प्लॉईजला पे नाही करत. तर तुमचा तिकडे अकाउंट आहे का मिस्टर किशोरे. नो बट माय नेबर हॅज ही एक्सक्लेम अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोर. दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. The People Nagar Bank is about to collapse. You'd better get your money out as soon as you can. तर आता तो काय म्हणतो की माझा अकाउंट तर नाही पण माझ्या नेबरचं आहे. आणि मग बाजूला एक बार्बर असतो म्हणजे न्हावी असतो ना जो केस कापतो त्याचं नाव दीपचंद असतं. तर मग कमल किशोरे त्याला काय म्हणतो की तू हे ऐकलीस का लेटेस्ट न्यूज. पीपल नगर बँक आता कोलॅप्स होणार आहे म्हणजे बंद पडणार आहे. तर तू लवकरात लवकर तुझे पैसे त्या बँकेतून काढून घे नाहीतर तुझं खूप नुकसान होईल असं कमल किशोरे त्या बार्बरला म्हणतो त्या नाव्याला म्हणतो. ओके. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ एन एल्डरली जेंटलमॅन वॉज सो स्टार्टेड दॅट हिज हँड शूक अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. सो तो दीपचंद होता आता तो त्याच्या कस्टमरचे केस कापत होता आणि कस्टमर कसा होता म्हातारा होता एल्डरली होता म्हणजे बुजुर्ग होता. तर ही न्यूज ऐकता तो इतका शॉक झाला की त्यांनी त्याच शॉकमध्ये त्याच्या कस्टमरचा उजवा कान होता तो कापला. ओके म्हणजे त्याच्याकडून तो कापला गेला त्या शॉकमध्ये. द कस्टमर येल्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. तर हे ऐकताच
कस्टमर पण पूर्ण शॉकमध्ये गेला, ठीक आहे, कारण त्यालाही हे अजिबात माहिती नव्हतं, ह्याची खबरच नव्हती त्याला अजिबात. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तर त्याची एकच साईड शेविंग झालेली आणि एक साईड तशीच होती, पण तो तिथून तसाच पळाला आणि तो एका मर्चंटचं स्टोअर होतं, मर्चंटचं दुकान होतं, ठीक आहे, म्हणजे वाण्याचं दुकान असतं तर तसं दुकान होतं, तर तिकडे टेलिफोन होता, तर तो तिथे गेला डायरेक्ट. ही डायल सेठ गोविंदराम्स नंबर. द सेठ वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. तर नंतर त्यांनी सेठ गोविंदराम्सचा नंबर डायल केला. आता हा कोण होता? पीपल नगर बँकचा ओनर होता, ठीक आहे. तर मग तेव्हा त्याला कळलं की तो सेठ घरी नाहीच आहे. तो कुठे आहे मग? तर तो काश्मीरमध्ये होता, हॉलिडेज करत होता त्याचे, ओके, म्हणजे सुट्ट्या बनवायला जातो ना, तर तो काश्मीरला गेलेला. ओह, वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद द बर्ड हॅज फ्लोन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. तर मग नंतर जो मर्चंटच्याकडे गेलेला फोन करायला त्यांचा कस्टमर, तर त्याला विश्वासच नव्हता होत. मग तो परत त्या नावाच्या दुकानाकडे आला आणि त्या नावीला त्यांनी सांगितलं की जो पक्षी आहे तो आता उडून गेला आहे, म्हणजे जो सेठ गोविंद आहे तो आता शहर सोडून गेला आहे, आता आपलं काहीच नाही होऊ शकणार. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि मग नंतर तो काय म्हटला की आता हा एक कोलॅप्स आहे, ठीक आहे, म्हणजे सगळं बंद होणार आहे, त्याची बँक बंद होणार आहे. आणि मग त्याच सगळ्या विचारांनी तो शॉपच्या बाहेर गेला, म्हणजे त्या नावाच्या दुकानाच्या बाहेर गेला आणि तो त्या ऑफिसकडे गेला, म्हणजे बँकेच्या ऑफिसकडे गेला त्याची चेकबुक घेऊन. ओके. द न्यूज स्प्रेड टू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. तर ही जी न्यूज आहे ती बाजारात अशी पसरली जणू काही फॉरेस्टमध्ये आग लागते ना तशी. माहिती आहे ना, फॉरेस्टमध्ये जेव्हा आग लागते, जेव्हा एक झाड जेव्हा जळतं तेव्हा लागोपाठ 300-400 झाडं जळतात, ठीक आहे. तर तशी न्यूज बाजारात पसरली एकदम अशी रॅपिडली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स टू द बॅटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. तर ही न्यूज पहिली तर त्या मर्चंटला समजली, जो वाणी होती त्याला. नंतर मग ती हळूहळू कस्टमर्सला कळली, मग त्याच्यानंतर टेलरला कळली, मग वेंडर्सला कळली, तो ज्वेलरी शॉप होता त्याला कळली, त्याच्यानंतर जे भिकारी बसतात ना रस्त्यावर त्यांनाही ही न्यूज कळली. ओके. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक लेग. ही हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. तर एक बेगर होता तिकडे गणपत म्हणून, तर तो ओल्ड होता, म्हणजे त्याचं वय झालेलं होतं आणि त्याचा पाय एक स्ट्रेट नव्हता. क्रूक लेग म्हणजे स्ट्रेट नसणं. आणि तो बऱ्याच वर्षापासून त्या पेवमेंटकडे होता आणि तो भिक्षा मागायचा. कॉलिंग फॉर आर्म्स म्हणजे भिक्षा मागणं, म्हणजे काहीतरी खायला असो किंवा पैसे मागायचा, बिकॉज तो एक बेगर होता, राईट. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. तर मग रात्री कोणतरी यायचं आणि त्याला घेऊन जायचं, ठीक आहे. बॅरो म्हणजे एक कार्ट, म्हणजे बुलक कार्ट वगैरे असते ना, तर त्याला बॅरो म्हणतात. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. त्याला चालायला कधी जमायचं नाही, ओके. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन, लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. पण आता जेव्हा त्यांनी न्यूज ऐकली की बँक कोलॅप्स होते, तेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि तो पळत सुटला पूर्ण स्पीडनी बँकजवळ. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग्स. मग त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं की हा नाटक करत होता आणि ह्याच्याकडे बरेच पैसे आहेत बँकमध्ये त्याच्या सेव्हिंग्समधून. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. पीपल नगर सेल्डम ॲट अ क्रायसिस, सेल्डम or never at floods, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never putting in any. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excesses indulged in by Seth Govindram. The Seth had fled the state, said one. He had fled the country, said another. He was hiding in People Nagar, said a third.
he had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. तर आता काय झालं, सगळी माणसं वगैरे जमा व्हायला लागले त्या स्ट्रीटवर पीपल नगरच्या, म्हणजे गल्लोगल्ली जमा व्हायला लागले आणि तीच सिच्युएशन डिस्कस करत होते. आणि मग असं म्हटलं जातं इथे की पीपल नगरला कधी क्रायसिस नव्हते आले, म्हणजे कधी खाय प्यायचे कधी वांदे नव्हते झाले. नंतर इकडे खूप क्वचित असे फ्लड्स वगैरे आलेले, नाहीतर काही काही वेळा तर अजिबात फ्लड्स नव्हते, म्हणजे पूर नव्हते, अर्थक्वेक नव्हते आले, भूकंप नव्हते आले. ठीक आहे. आणि अचानक हे पीपल नगर बँकचा हा मॅटर समोर आलेला, म्हणून लोक खूप कासावीस झालेले. त्या लोकांना जाणून घ्यायचं होतं की नक्की झालं काय, म्हणून ते लोक इथे तिथे धावत होते नुसते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, काही लोक एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट करत होते, कारण त्या लोकांनी ऑलरेडी त्या बँकेतून पैसे त्यांचे काढलेले. तर काही लोकांचा त्या बँकेत अकाउंटच नव्हता, मग तेही सेफ होते. आणि काही लोक सगळा दोष होता तो सेठ गोविंदरामला देत होते. तर काही लोक असं म्हटले की सेठ गोविंदराम या स्टेटमधूनच बाहेर गेलाय, या राज्यातूनच गेलाय. तर दुसरं असं म्हणत होतं की तो कंट्री सोडूनच गेलाय. तर तिसरं असं म्हणत होतं की तो पीपल नगरमध्येच आहे पण कुठेतरी लपून बसलाय. आणि चौथ्याने तर हद्दपारच केली. चौथा असं बोलत होता की त्या दिवशी एका स्वीपर बॉयनी त्याला जे चिंचाचं झाड होतं तिकडे हँग करताना बघितलं. ओके, हँग म्हणजे फाशी लावून घेतली असं त्याचं म्हणणं होतं त्या चौथ्याचं. ओके. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हॅरेस्ट मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. तर आता दुपारपर्यंत त्या बँकेचे खूप चर्चे होत होते, त्यांनी खूप काही सहन केलेलं. ठीक आहे. आणि जो मॅनेजर होता त्याची पण खूप चर्चा चालू होती आणि तोही खूप डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये होता. एमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टंट अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्वेड द क्राऊड टू वेट अंटिल देन. तर आता सगळे लोक त्या बँकच्या बाहेर जमा झाले आणि त्यांना ताबडतोब पैसे पाहिजे होते. आणि हे जे एमर्जन्सी फंड्स होते ते कुठून भेटणार होते, 30 miles लांब एक बँक होती त्यांच्याकडून भेटणार होते. पण तोपर्यंत तो या क्राऊडला हँडलच करू नव्हता शकत. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि जो मॅनेजर होता तो काही करून सेठ गोविंदला कॉन्टॅक्ट नव्हता करू शकत होता, कारण तो एका हाऊसबोटवर होता काश्मीरमध्ये. तर माहिती आहे ना, कधी कधी नेटवर्क इश्यू वगैरे असतो, तर म्हणून तो कॉन्टॅक्ट नव्हता करू शकत. ओके. पीपल वर टर्न्ड बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस अ मनी और विल ब्रेक इन अँड फेच द सीट. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. तर आता काय झालं, तो जो मॅनेजर होता त्याची खूप हॅरेसमेंट झालेली, त्याला खूप काही बोलले होते पब्लिक. तर मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आता काउंटरवरून मागे व्हा आणि उद्या या, उद्या मी तुमचं काम करून देईल. तर हे लोकांना आवडलं नाही आणि लोक जोरजोराने ओरडायला लागले, म्हणजे मोठमोठ्याने ओरडतात ना की आम्हाला आमचे पैसे काही करून द्या, नाहीतर आम्ही बँकेच्या आतमध्ये येऊ, आम्ही सगळं तोडू. आणि आम्हाला माहिती आहे की तुमचा जो शेट आहे तो आतमध्ये सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपला आहे, तर त्याला आधी बाहेर आणा. मिसशिफ्स मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड द मूड. आता जे मेकर्स होते, मिसशिफ मेकर्स होते, त्यांच्याकडे एकही पैसा नव्हता बँकमध्ये. ठीक आहे. तरी पण त्या लोकांनी क्राऊडला जॉईन केलं. ठीक आहे. आणि तिकडे अजून बेकार माहोल बनवला. लोक माहिती आहे ना, कोण कोण लोक येतात तमाशामध्ये सामील होतात आणि उगाच त्यांचा काय संबंध असतो तरी ओरडतात. ठीक आहे. तर तसे हे लोक आले, त्यांचा काही संबंध नव्हता तरी पण ते ओरडायला लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेसेट डॅम. ही डिक्लेअर्ड that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. आता मॅनेजर आला दरवाजाजवळ आणि तो त्यांना बोलला की आता तुम्ही थांबा, तुमचा राग शांत करा. तर त्यांनी असं सांगितलं की बँकेकडे खूप पैसा आहे आणि तो डेफिनेटली आम्ही देऊ शकतो तुम्हाला, पण आत्ता एवढं कलेक्ट करणं आमच्यानी पॉसिबल नाही होणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या या, मी तुमचे पैसे जसे आहेत तसेच देतो, पण आज इथून जा, तुम्ही उद्या या, ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. ओके. वी वॉन्टेड नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव 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 अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश टू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. तर लोक तिकडे जोरजोराने ओरडायला लागले. ठीक आहे. ते सतत बोलवते की काही करून आम्हाला आमचा पैसा आत्ता म्हणजे आत्ताच पाहिजे, तुम्ही काही करा. आणि हे सगळं होताच कोणीतरी एक दगड फेकला, मोठा वीट असते ना ती फेकली
आणि मग ती वीट डायरेक्ट पीपल नगर बँकच्या आतमध्ये गेली, म्हणजे काचाविच्या सगळे तुटल्या आणि ती आरपार आतमध्ये गेली. ओके. नथू अराइव्ड द नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. रेजिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट, ही क्राईड, "Hooligans, son of donkeys, as though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also been increased." He smote the steps within his broom, scattering the refuse. तर आता काय झालं की नथू पुढच्या दिवशी कामाला येतो पुन्हा, ठीक आहे. तो झाडू मारायला येतो बँकेजवळ. तर तो बघतो की सगळे जे ग्लास होते, जे तुटलेले जे ग्लास होते, ग्लास म्हणजे जे काचं होते आणि जी दगडी होती ते तिकडेच होते स्टेप्सजवळ, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर तो त्याचा हात वरती करतो आणि तो त्यांना बोलतो की तुम्ही किती नालायक माणसं आहेत, ठीक आहे. तुम्ही एक तर माझा पगार दिला नाही मला आणि इथे माझं काम वाढवून ठेवलं आहे. आणि मग त्याच्यानंतर तो गप्पपणे ते सगळं साफ करतो त्याच्या ब्रूमने, ठीक आहे. ब्रूम म्हणजे माहिती आहे ना काय, त्याच्या झाडूने. ओके. "गुड मॉर्निंग नथू," सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. "आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ? You'll have to, I suppose, now that the bank is going out of business." तर आता जो वॉशरमॅन असतो तो नथूला ग्रीट करतो. ग्रीट कसं करतात माहिती आहे ना, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग हे तुमचं ग्रीटिंग असतं. आणि तो त्याच्या सायकलवरून खाली उतरतो आणि नथूला विचारतो की तू तयार आहेस ना आता पुढच्या महिन्यापासून काम करायला? तर तो असं म्हणतो की मला तरी असं वाटते की तू तयार असावास, कारण आता तशी ही बँक बंद होणार आहे. "हाऊज दॅट?" सेड नथू. "हॅव्हंट यू हर्ड? Well, you'd better wait here until half the population of People Nagar arrives to claim their money." And he waved cheerfully, and he did not have a bank account and sped away on his cycle. तर आता तो काय म्हणतो की तू ऐकलं नाहीस का, आता अर्ध पॉप्युलेशन येईल इथे पीपल नगरचं त्यांचे पैसे घ्यायला. आणि त्याच्यानंतर तो वॉशरमॅन असतो तो तिथून निघून जातो एकदम स्पीडनी. का? कारण त्याचे काही पैसे नसतात या बँकमध्ये. इनफॅक्ट त्याचा अकाउंटच नसतो या बँकमध्ये. Nathu went back to sweeping the steps, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. तर आता काय होतं, नथू पुन्हा जातो झाडू मारायला, ठीक आहे. आणि मग तो त्या शेवटच्या पायरीवर बसतो आणि तो त्याच्या मॅनेजरची वाट बघत असतो, कारण त्याला त्याचा पगार हवा असतो. "Who would have thought the bank would collapse?" he said to himself and looked thoughtfully into the distance. "I wonder how it could have happened." तर आता तो स्वतःशीच बोलतो की कोणाला वाटलं होतं की बँक कोलॅप्स होईल, बंद पडेल. हा तो स्वतःशीच बोलतो हे सगळं. आणि त्याच्यानंतर तो विचार करतो की मला अजूनही विश्वास नाही होत आहे, मला अजूनही कळत नाही आहे की हे नक्की झालंच कसं. सो व्हॉट विल बी द कन्क्ल्युजन ऑफ दिस चॅप्टर? कन्क्ल्युजन काय असेल? "रूमर्स आर स्प्रेड बाय फूल्स अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स." आता जे अफवा आहेत ते मूर्ख लोक पसरवतात आणि त्यावर जे विश्वास ठेवतात, म्हणजे अफवांवर जे विश्वास ठेवतात ते तर त्याहून जास्त मूर्ख असतात. म्हणून तुम्ही कधी कोणत्याही अफवा जर ॲक्सेप्ट करत असाल तर यू हॅव टू मेक शुअर दॅट इट इज अ फॅक्ट. ओके. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की काहीतरी फॅक्ट आहे ह्याच्यात, म्हणून तुम्ही ते ॲक्सेप्ट करतायत. जर तुम्ही उगाच काही ॲक्सेप्ट केलं तर तुम्हालाच ते भोगावं लागेल. जसं या चॅप्टरमध्ये आता नथूनी तर सहजच सांगितलेलं त्या वॉशरमॅनला की त्याचा पगार वाढ नाही होत आहे आणि त्याला या महिन्यात पगार नाही भेटला. पण जो वॉशरमॅन होता त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतलं. मग त्यांनी मिसेस श्रीवास्तवला सांगितलं. मग मिसेस श्रीवास्तवनी तिच्या मैत्रिणीला सांगितलं. कोण मैत्रीण? मिसेस भूषणला. मग तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं. मग तिच्या नवऱ्यानी कोणाला? त्या मर्चंट शॉपला सांगितलं, ठीक आहे. मग त्या शॉपकीपरनी कोणाला सांगितलं? त्या न्हावीला सांगितलं. आणि मग तसंच करत करत पूर्ण पीपल नगरला कळलं. आणि मग त्याच्यानंतर त्याच रागात लोकांनी त्या बँकवर वीट फेकून मारली. ओके. आणि ते बँकेची जी कार्ड्स होती ती फुटली. ओके. आणि पुढच्या वर्षी जेव्हा नथू येतो कामाला तेव्हा तो काय बघतो की सगळी काच तशीच होती. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा जो वॉशरमॅन असतो तो सगळी त्याला घटना सांगतो. आणि मग तेव्हा तो असं एकदम शांतपणे त्या स्टेप्सवर बसतो आणि विचार करत असतो की नक्की हे झालं काय, असं का झालं, ठीक आहे. मग त्या बिचाराचा पगार तर अडकला आणि तो आता त्या मॅनेजरची वाट बघत बसतो आणि त्याचा जो शेट आहे त्याची वाट बघत बसतो. ओके. सो दिस वॉज द एंड ऑफ द चॅप्टर. थँक्यू.